नमस्कार, मी स्नेहल. आता थंडीच्या सीझनमध्ये आहे ना, खूप मस्त मस्त भाज्या येतात विकायला आणि तशीच माझ्याकडे ही आज भेंडी आलेली आहेत. खूप सुंदर आहेत आणि कवळी आहेत, म्हणून म्हटलं मग याची एक सुंदर रेसिपी करूया. गावाकडे ही रेसिपी नेहमी केली जाते आणि मी अशीच एका माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेली होती. तेव्हा आहे ना, तिथे ही भेंडी मी खाल्ली, मला खूप आवडली आणि मी लगेच तिथे रेसिपी विचारली कशी करायची ते, आणि त्यांनी मला सांगितली. मग मी ही घरी येऊन बनवली आणि तेव्हापासून मी नेहमी ही रेसिपी बनवते आणि म्हणून म्हटलं आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी. आता इथे आपण भेंडी धुवून घेतलीत, अशी उभी कापून घ्यायचीत आपल्याला भेंडी. हे बघा, मी सगळी इथे भेंडी कापून घेतलेली आहेत. ही गावाकडची रेसिपी आहे, पण अगदी मनाला आवडणारी अशी रेसिपी आहे. अगदी थोड्या साहित्यात बनवली जाते ही. आता इथे आपण भेंड्यांवरती हळद टाकलेली आहे आणि तिखट मसाला इथे टाकलाय. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, किती तिखट हवंय ते. आणि इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यावरती. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि मस्त हे सगळं भेंड्यांना चोळून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतात हे भेंड्यांचे कुरकुरे आपण यांना म्हणू शकतो. आता हे काय करायचं, उन्हामध्ये वाळवायचं. मस्त 2 ते 3 उन्हं याला द्यायची आणि मग ते अगदी कुरकुरीत होतात. गावाकडे जेव्हा कधी भाजी नसते तेव्हा मग तोंडी लावण्यासाठी भाजी म्हणून हे तळून खातात किंवा लहान मुलं तर असंच तळून खातात, म्हणून याला कुरकुरे हे नाव दिलेलं आहे. खूप सुंदर लागतात. अगदी जर आजारी माणसाला तुम्ही दिलेत ना, तर त्याच्या तोंडाला चव येईल. आता हे सगळे आपण वाळवून घेऊ. वाळवल्यावर तुम्हाला मी दाखवते. 3 दिवसामध्ये हे मस्त कडकडीत वाळतात. हे बघा, असे हे कुरकुरीत वाळतात. आता हे काय करायचं, तुम्हाला जेव्हा पण कधी भाजी नसेल किंवा नुसतंच असं खायचं इच्छा झाली, तर हे मस्त तेल टाकायचं कढईमध्ये आणि आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. आणि कडकडीत तेलामध्ये हे तळून घ्यायचे आणि तुम्ही नुसत्या भाकरीसोबत पण खाऊ शकता, वरण भातासोबत खाऊ शकता. खूप सुंदर लागतात किंवा असंच खाऊ शकतात. तर गावाकडचे हे कुरकुरे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली तर नक्की मित्रपरिवारांमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या लाईकमुळे खूप सपोर्ट मिळतो. असाच सपोर्ट करत राहा. तर कसे वाटले हे गावाकडचे कुरकुरे, भेंड्यांपासून बनवलेले कुरकुरे तयार झालेले आहेत आपले. नक्की करून बघा. थँक्यू.